बाहेरून आल्यावर अनेक जण उभ्या उभ्यानेच पाणी पितात, मात्र ही साधी सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उभं राहून पाणी प्यायल्याने हृदयविकारांसह अनेक आजारांना आपण आमंत्रण देतो. उभे राहून पाणी प्यायल्यामुळे त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत, पण वाढत्या वयानुसार त्याचा त्रास सुरू होतो. अनेकांना बाहेरून आल्यावर उभ्याने पाणी पिण्याची सवय असते, मात्र ही सवय धोकादायक ठरू शकते. त्यावेळी तहान भागते. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते पाणी नेहमी खाली बसूनच प्यायला हवे. त्याचप्रमाणे पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे. जास्त थंड पाणी पिऊ नये आणि ते एका श्वासात गिळू नये. पाणी एकदम न पिता एक एक घोट प्यावे. यामुळे शरीराची लय बिघडत नाही आणि पाणी पिण्याचा फायदा शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. अनेक वडीलधारी माणसे सांगतात ना की पाणी नेहमी शांत बसून प्यावे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे स्नायू आणि मज्जासंस्था शिथिल होणे, आणि अशा परिस्थितीत हळूहळू पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते. उभे राहून पाणी पिण्याचे परिणाम. मूत्राशयाला त्रास होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी दाबाने पोटात जाते. त्यानंतर सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे शरीराच्या किडनीला गंभीर नुकसान होते. त्यामुळे शक्यतो पाणी बसूनच प्यावे. आयुर्वेदानुसार पाणी उभे राहून प्यायल्याने वात आणि कफ वाढू शकतो, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. पोषक तत्वांमध्ये अडथळा. पोटात अन्न आणि हवा भरल्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि त्यातील पोषक तत्व शरीरात पूर्णपणे शोषली जात नाही. पचन संस्थेचे नुकसान. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा अन्ननलिकेद्वारे दाबाने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते आणि पाण्याच्या दाबाने पोट आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाचे आणि आपल्या पचन संस्थेचे नुकसान होते. वारंवार तहान लागते. जिथे आपली तहान नीट होत नाही तिथे उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला तृप्ती वाटत नाही आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार तहान लागते. त्यामुळे शक्यतो बसूनच पाणी प्या. यामुळे शरीराचे नुकसान होत नाही. फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. उभे राहून पाणी पिण्याचा आपल्या फुफ्फुसांवरही वाईट परिणाम होतो, कारण त्यामुळे आपल्या अन्ननलिका आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. किडनीवर परिणाम. उभे राहून पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. अशा प्रकारे पाणी फिल्टर न होता पोटात जाते. यामुळे मूत्राशयात अशुद्धता जमा होते, ज्यामुळे किडनी खराब होते. उभे राहून पाणी प्यायल्याने ते थेट रक्तात मिसळले जाते, ज्यामुळे रक्ताचा दाब वाढू शकतो आणि हृदयावरही ताण येऊ शकतो. पचनाचे आजार. जे लोक उभे राहून पाणी पितात त्यांना पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. उभे राहून जास्त पाणी प्यायल्याने जास्त दाबाने पाणी अन्ननलिकेपर्यंत पोहोचते, त्यामुळे अनेक वेळा पोटदुखीची समस्याही सुरू होते. ॲसिडिटी वाढू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने ॲसिडिटी बाहेर पडू शकत नाही. अशा स्थितीत शरीरात ॲसिडिटी पातळी वाढते. यामुळे कधीकधी पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात. जर तुम्ही बसून पाणी प्यायले तर ते आम्ल हळूहळू लघवीतून बाहेर पडते. म्हणूनच डॉक्टर नेहमी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. संधिवाताचा धोका वाढतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते मज्जातंतूंना तणावाच्या स्थितीत ठेवते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये आणि अपचन वाढते. अगदी सांध्यांमध्ये द्रव साचतो, ज्यामुळे संधिवात होतो आणि हाडे खराब होतात. त्यामुळे शरीरात संधिवाताचा धोका वाढतो. निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. निरोगी राहण्यासाठी आपण दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे.